पोल्ट्री व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी काय करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। पोल्ट्री व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो कारण वाढत्या लोकसंख्येमुळे अंडी आणि मांसाची मागणी सातत्याने वाढत आहे। हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येतो आणि योग्य व्यवस्थापन केल्यास त्याचा चांगला नफा देखील मिळतो। हा व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी काय करायचं हे आपण समजून घेऊया। तर तत्पूर्वी आपला चॅनल हा सबस्क्राइब करा आणि आपला व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करून हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा। आणि हो, आपण कोणत्या भागातून आहात हे कमेंटमध्ये नक्कीच लिहा। कुक्कुटपालन फायदेशीर होण्यासाठी महत्त्वाच्या बाबी। वयोगटानुसार कुक्कुटपालनात 3 प्रकारे व्यवस्थापन आवश्यक आहे। लहान पिलांची निगा राखणे, ज्याला ब्रूडिंग, 1 दिवसापासून ते 6 आठवड्यापर्यंत। शरीर वाढीसाठी 6 आठवड्यापासून ते 18 आठवड्यापर्यंत। अंड्यावरील कोंबड्यांचे व्यवस्थापन 19 आठवड्यापासून पुढे। कोंबड्या अंड्यावर येईपर्यंत वाढवणे व तेथून 1 वर्ष अंड्याच्या उत्पन्नाचा काळ, अशा पद्धतीने कोंबड्याचे व्यवस्थापन करावे लागते। व्यवस्थापनाच्या पद्धतीबरोबरच कोंबड्यांना योग्य ते संतुलित खाद्य देणे आवश्यक आहे। संतुलित खाद्य अर्थातच रोग प्रतिबंधक उपाय व शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन, या 3 सूत्रांमुळे कुक्कुटपालन व्यवसायाची मोठी वाढ होताना तुम्हाला दिसेल। पोल्ट्री व्यवसाय फायदेशीर असण्याची प्रमुख कारणं: त्याची वाढती मागणी। लोकसंख्येमध्ये वाढ झाल्यामुळे अंडी आणि मांसाच्या मागणीतही वाढ होत आहे, ज्यामुळे पोल्ट्री व्यवसाय फायदेशीर ठरत आहे। यासाठी कमी भांडवल लागतं। कमी प्रमाणात भांडवल लावूनही हा व्यवसाय सुरू करता येतो। उदाहरणार्थ, एका दिवसाची पिल्ले विकत घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता। सरकारी योजना, शासनाच्या विविध योजनांचा आधार पशुवैद्यकीय सुविधांमुळे या व्यवसायाला अधिक मिळतो। विविध पर्याय: तुम्ही अंड्यांसाठी लेअर किंवा मांसासाठी बॉयलर पोल्ट्री फार्म सुरू करू शकता। उत्पन्नाचे विविध स्रोत: पोल्ट्री फार्ममध्ये अंडी, मांस, खत यांसारख्या अनेक गोष्टी विकून तुम्ही उत्पन्न मिळवू शकता आणि हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये सहज चालू करू शकता। अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पोल्ट्री व्यवसाय याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला।